एकमेकांन वाचून कर्मिणा भाग 15. तनू राधाजी सोबत त्यांच्या खोलीत गेली. मीराही तिचे काम संपवून वरच्या मजल्यावर गेली आणि अक्षत म्हणाला, मीरा चल आपण कॅरम खेळूया. नाही अक्षतजी, तुम्ही लोक खेळा, मला काही काम करायचे आहे. मीरा म्हणाली. तुला बरं वाटतंय ना? अक्षतने विचारलं. हो मी ठीक आहे, मीरा म्हणाली. आणि अक्षत काही वेळ तिच्याकडे पाहत राहिला आणि मग तिला निघून जाण्याचा इशारा केला आणि मीरा तिच्या खोलीत गेली. भाग 14 वरून आता पुढे. एक आठवडा आनंदात गेला. विजयजीशी बोलल्यानंतर अक्षतने जवळच्या हॉटेलमध्ये अमारासाठी एक छोटीशी लॉन्च पार्टी आयोजित केली. त्याने चंद्रशेखर मानसे यांनाही फोन करून आमंत्रित केले. अक्षतचे नशीब आजकाल चमकत होते. मानसे एका बैठकीसाठी मुंबईला येत होते आणि त्याने अक्षतचे आमंत्रण स्वीकारले. संध्याकाळच्या पार्टीसाठी विजयजीने फक्त काही खास लोकांना आमंत्रित केले. दिल्लीत त्या संध्याकाळी. डॅड तुम्ही कुठे चालला आहात? निहारिका तिच्या वडिलांच्या खोलीत शिरताच म्हणाली. हो बेटा, उद्या सकाळी मुंबईमध्ये एक बैठक आहे आणि आज संध्याकाळी लॉन्चिंग पार्टी आहे. चंद्रशेखर तयारी करत म्हणाला. निहारिका त्याच्या समोर आली आणि टाय जुळवत म्हणाली. डॅड मी जेव्हा जेव्हा तुम्हाला पाहते तेव्हा ते काम काम आणि कामाबद्दल असते. तुमच्याकडे माझ्यासाठी वेळ नाही. आपण एकत्र बसून जेवायलाही खूप दिवस झाले आहेत. आय एम सो सॉरी माय डार्लिंग, मी हे सगळं तुझ्यासाठीच तर करत आहे. या विकेंडच्या शेवटी आपण नक्की सहलीला जाऊ, मानसे निहारिकाला प्रेमाने म्हणाले. सोडा डॅड, तुम्ही पुन्हा विसराल, निहारिका रागीट चेहऱ्याने म्हणाली. अरे नेहू, तू एक काम का करत नाहीस? माझ्यासोबत मुंबईला चल, ते फिरायला खूप छान ठिकाण आहेत, मानसेजी म्हणाले. अरे चला डॅड, मी निहारिका मानसे आहे. मी इतक्या लहान शहरात जाणार नाही. मला माझ्या मित्रांसोबत पॅरिसला भेटायला जायचं आहे. निहारिका तिथे पडलेल्या सोफ्यावर बसत म्हणाली. ठीक आहे, जशी तुझी इच्छा, मी जात आहे. माझी फ्लाईट आहे, स्वतःची काळजी घे, मानसे म्हणाले. निहारिकाच्या डोक्याचे चुंबन घेत ते निघून गेले. निहारिका तिच्या खोलीत गेली आणि फोनवर तिच्या मैत्रिणीसोबत पॅरिससाठी योजना बनवू लागली. घरातले सगळे लॉन्च पार्टीला जाणार होते. अक्षतने सुमितसाठी एक कोट आणि पॅन्ट आणली आणि त्यांना दिली. तुम्ही आज रात्री हे घालाल, पण जिजूने म्हणण्याचा प्रयत्न केला, पण अक्षतने मध्येच अडवले. पण काही नाही, तुम्हाला ते घालायचे आहे. मग अक्षत निघून गेला. मीराला अस्वस्थ वाटत होते म्हणून तिने येण्यास नकार दिला. अक्षतने हे लक्षात घेतले आणि मीराला म्हणाला, मीरू पार्टी रद्द करूया. नाही अक्षतजी, फक्त माझ्यासाठी पार्टी रद्द करणे चांगले वाटणार नाही. तुम्ही जाऊन पार्टीला उपस्थित राहा. मीराने प्रेमाने अक्षतचा हात आपल्या हातात घेतला. तुला खात्री आहे का? अक्षतने विचारले. मीरा म्हणाली. आणि अक्षत तिच्या शेजारी उभा राहिला आणि कपाटातून कपडे काढले. काळी पॅन्ट, पांढरा टी शर्ट आणि काळा ब्लेझर घातलेला अक्षत मीरा समोर आला आणि म्हणाला, हे ठीक आहे? थांबा, मी तुम्हाला तयार करते. मीरा उठून अक्षतकडे येत म्हणाली. मीरा तू आराम कर, तुला बरं वाटत नाहीये, अक्षत म्हणाला. ते काही इतकी वाईट नाहीये, इकडे या, मीरा म्हणाली. अक्षतला आरशाकडे घेऊन गेली आणि स्वतःच्या हातांनी त्याला सजवू लागली. अक्षत फक्त तिच्याकडे प्रेमाने पाहत राहिला. मीराने तिच्या हातांनी अक्षतला तयार करायला सुरुवात केली. त्या कपड्यांमध्ये तो खूप आकर्षक दिसत होता. मीराने त्याचे केस नेहमी जेलमध्ये सेट असते तसे केले. बोटाच्या काठाने तिच्या डोळ्यातील काजळ बाहेर काढले आणि अक्षतच्या कानाच्या मागे लावले आणि म्हणाली, तुम्हाला कुणाची दृष्ट लागू नये. माझ्या मीराने मला स्वतःच्या हाताने तयार केलंय, कुणी दृष्ट कसे लावतील? प्रत्युत्तरात मीरा हसली आणि म्हणाली, आता जा, तुम्हाला उशीर होत आहे. खरंच जाऊ? खरंच? खरंच? हो बाबा, खरंच. स्वतःची काळजी घे आणि हो, मी रघुच्या हातात टिफिन पाठवते. अस्वस्थ होऊ नकोस, अक्षत निघताना म्हणाला. अक्षतने ऑल द बेस्ट म्हणत पुढे गेला. अक्षत दारात थांबला आणि मागे वळून म्हणाला, मीरू. हो, मीरा म्हणाली. आय मिस यू. अक्षतने निरागस चेहरा केला आणि म्हणाला, माझ्या प्रिय सडू, तुम्ही जाणार नाही तर मिस कसे करणार? आता जा, मीरा म्हणाली. अक्षत जवळ येऊन त्याच्या खोलीतून बाहेर काढले. अक्षत घाईघाईने मीराजवळ आला. तिच्या सडपातळ पांढऱ्या कमरेवर हात गुंडाळले आणि मीराची किस घेऊ लागला.
यासाठी तयार नसलेली मीरा पहिल्यांदा थोडी गडबडली. नंतर त्याला फील करू लागली आणि त्याच्या केसांवरून हात फिरवू लागली. तसे तसे अक्षर डीप किस करत होता आणि तिचे ओठ चोखत होता. मध्यधुंद होऊन दोघेही एकमेकांचे ओठ चोखत होते. 20 मिनिटांनंतर ते वेगळे झाले. अक्षत तिच्या गालाचे चुंबन घेत पळून गेला आणि म्हणाला, बाय. मीराने हसून गालावर हात ठेवला. अक्षत खाली आला. कुटुंबातील सर्व सदस्य गेले होते. फक्त आजू आणि सोमित जिजू तिथेच राहिले होते. हे ठरवल्याप्रमाणे प्रत्येक कार्यक्रमात सोमित जिजू अक्षतसोबत राहत होते, म्हणून ते त्याच्यासाठी थांबले. जिजूला कोट पॅन्टमध्ये पाहून अक्षतने आपल्या शर्टची कॉलर दुरुस्त केली आणि म्हणाला, तुम्ही देखणा दिसत आहात. आजही मुली तुमच्यावर लट्टू होऊ शकतात. आपण पत्नीव्रता आहोत सालेसाहेब. इथे मुलींची मसूर शिजणार नाही, सोमित जिजू म्हणाले. मग अक्षत होकार देत आजूकडे वळला आणि म्हणाला, तर जाऊया मग. आजू बेटा, मी येणार नाही. तू आणि सोमित जा, मी घरीच राहीन. आजू म्हणाले, ठीक आहे, मग मी तुमचा आणि मीराचा टिफिन रघूसोबत पाठवतो. अक्षत म्हणाला. मग आजू होकार देत हॉलमध्ये बसले आणि टीव्ही पाहू लागले. अक्षत आणि सोमितजी कारने लोकेशनसाठी निघाले. सोमितजी नॉर्मल पाहणे अक्षतला ते आवडले. दोघेही त्या पार्टीत पोहोचले, जिथे कुटुंबातील इतर सदस्य आधीच उपस्थित होते. विजयजीने फक्त काही खास लोकांना आमंत्रित केले होते. फक्त अक्षत, अर्जुनचे काही खास मित्रही पार्टीला आले होते, ज्यामध्ये नवीन देखील सामील होता. अक्षतला पाहून तो त्याच्याकडे आला आणि म्हणाला, भाऊ, लग्नानंतर मित्राला विसरला का? मी विसरलो असतो तर आज फोन केला असता का? नवीनला मिठी मारत अक्षत म्हणाला. अच्छा, वहिनी कुठे आहे? दिसत नाही. नवीन इकडे तिकडे बघत म्हणाला. मीरा आली नाही, तिची तब्येत थोडी खराब आहे, तर ती घरी आहे, असे अक्षत म्हणाला. काही गोष्ट नाही, मी विचारत होतो, शुभशी तुझे बोलणे होते? नवीनने अक्षतच्या जखमा ताज्या केल्या. अक्षतने त्याच्याकडे बघितले आणि म्हणाला, मी कोणत्या शुभला ओळखत नाही. तू पार्टी एन्जॉय कर. सॉरी यार, मी तुला दुखवण्यासाठी असे विचारले नाही, नवीन म्हणाला. तेव्हा अक्षतने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, इट्स ओके, एन्जॉय कर. अक्षत तिथून निघून वडिलांकडे आला. विजयजीने अक्षतची त्यांच्या मित्राशी ओळख करून दिली. आज ते आपल्या सर्व मित्रांसमोर अक्षतची स्तुती करत होते. विजयजी आनंदी आहेत याचा अक्षतला आनंद झाला. विजयजीची नजर सोमितजीवर पडली, तेव्हा त्यांनी त्यांना त्यांच्याकडे येण्याचा इशारा केला. जेव्हा सोमितजी विजयजीकडे आले, तेव्हा त्यांनी सोमितजीच्या खांद्यावर हात ठेवला आणि आपल्या मित्रांना म्हणाले, हे आमच्या घरचे मोठे जावई आहे, सोमितजी. सर्वांनी सोमितजीशी परिचय घेतला. सोमित जिजूला विजयजीच्या नजरेत त्यांच्याबद्दल खूप प्रेम आणि आदर पाहून मन भरून आले. अक्षत बाजूला आला. मग अर्जुन आला आणि त्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि विजयजीकडे बघून म्हणू लागला, भाऊ, आज मला तुझा हेवा वाटत आहे. ठीक आहे, ते का? अक्षत म्हणाला, भाऊ, पप्पाने आजपर्यंत त्यांच्या मित्राशी माझी ओळख करून दिली नाही आणि त्यांच्यामध्ये तुझी स्तुती केली जात आहे. कसे? अर्जुनने प्रेमाने त्याचा हेवा करत असल्याचे म्हटले. आपले आपले नशीब आहे. तसे तू माझ्यापेक्षा जास्त लकी आहेस, अक्षत म्हणाला. कसे? अर्जुन म्हणाला. लहानपणापासून पप्पा तुझ्यावर मेहरबान. पप्पासोबत त्यांचा बिझनेसमध्ये सेटल झाला. विना कष्टाची लव्ह मॅरेज झाले आणि चिकूसारखा क्यूट मुलगा. आणखी तुला काय हवंय? हो, हे पण बरोबर आहे. म्हणत होता की मानसे सर येणार आहेत, ते कुठेही दिसत नाहीत, अर्जुन म्हणाला. बरं, तू आठवण करून दिली, मी त्यांना फोन करते. अक्षत पार्टीतून बाहेर आला आणि आवाज कमी असलेल्या गेटकडे आला. मानसेजींना फोन करताच त्यांची गाडी समोरच थांबली. मानसेजी त्यांच्या PA सोबत गाडीतून खाली उतरलेले पाहून अक्षत त्यांच्याकडे आला आणि त्यांच्याशी हस्तांदोलन करून म्हणाला, वेलकम सर. अक्षत शास्त्री, तुमचे शब्द इतके आवडले की आज मी स्वतःला तुमच्या पार्टीत येण्यापासून रोखू शकलो नाही, मानसे हसत म्हणाले. इट्स माय प्लेजर सर, प्लीज कम, असे म्हणत अक्षत त्यांच्याबरोबर आला. अक्षतने मानसेची ओळख आपल्या वडिलांशी आणि कुटुंबियाशी करून दिली. सगळ्यांना भेटल्यानंतर मानसे समोरच पडलेल्या सोफ्यावर बसले. त्यांचे PA त्यांच्या मागेच होते. बाकी सगळे तिथे खुर्चीच्या सोफ्यावर बसले होते. घरातील सर्व स्त्रिया, राधाजी, तनू, नीता, निधी, काव्या आणि काही अर्जुनच्या मित्रांच्या पत्नी बाजूला पडलेल्या सोफ्यावर बसल्या होत्या. मानसीने विजयजी यांना त्यांच्यासोबत बसण्यास सांगितले. विजयजी त्यांच्यासोबत बसले
अक्षत समोर असलेल्या छोट्याशा स्टेजवर आला. त्याच्या मागची स्क्रीन पडद्यांनी झाकलेली होती. अक्षतने तिथे माईक लावला आणि बोलू लागला. लेडीज अँड जेंटलमॅन, आज मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज आपण सर्वांनी येथे अमायरा लॉन्च करण्यासाठी या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. मिस्टर चंद्रशेखरजी मानसे, ज्यांनी आमच्या कंपनीचा करार केला आहे, ते आमच्यासोबत इथे उपस्थित आहेत. टाळ्या वाजवल्या गेल्या. अक्षतने दीर्घ श्वास घेतला. अमायरा आणि विजयजीच्या स्वप्नांबद्दल बोलू लागला. थोड्या वेळाने बोलणे झाल्यावर पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. विजयजी हसत हसत उठून अक्षतकडे आले. अक्षत म्हणाला, अभिनंदन मिस्टर शास्त्री. विजयजीने खोटे अक्षतला मारण्यासाठी हवेत हात वर केले आणि नंतर त्याला त्याच्याकडे खेचले आणि मिठी मारली. नंतर त्याने विजयजीला त्याच्या मागे पडद्याची स्ट्रिंग ओढायला सांगितली. विजयजींनी स्ट्रिंग ओढली तेव्हा अमायराचा लोगो चमकत होते. सर्वांनी पुन्हा टाळ्या वाजवल्या. अक्षतने विजयजीला माईक दिला. मग ते माईक घेऊन म्हणू लागले. काही वेळ मुलाबद्दल आणि अमायराबद्दल बोलल्यानंतर विजयजीने सर्वांना सरप्राईज दिले. ते म्हणजे कंपनीचे मॅनेजर सोमितजीला घोषित केले. विजयजीचे बोलणे झाल्यानंतर रघुने बागेत ठेवलेल्या एक मोठे रॉकेट सोडले, जे आकाशात अतिशय सुंदर दृश्याने फुटले. मग सर्व पक्ष आनंद घेऊ लागले. मानसे अक्षतच्या कुटुंबियावर खूप प्रभावित झाले. त्यांनी ज्यूसचा ग्लास घेतला आणि तिथे फिरताना सर्व दृश्य पाहू लागले. ते दिल्लीत अनेक पार्ट्यांमध्ये गेले होते, पण एवढे छान कुठेही वातावरण दिसले नाही. माणसे फक्त चालत होते. जेव्हा त्यांचा फोन वाजला, त्यांनी फोन काढला. निहारिका व्हिडिओ कॉलवर होती आणि म्हणत होती, हॅलो डॅड, मी आज रात्री माझ्या मित्रांसह पॅरिसला जात आहे. माणसेंनी निहारिकाच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही आणि तिला आकाश दाखवत म्हणाले, हे बघ किती सुंदर आहे, थांब मी तुला इथली पार्टी दाखवतो. असे म्हणत त्यांनी कॅमेरा फिरवायला सुरुवात केली, ज्याला निहारिकाला पाहण्यात रस नव्हता. डॅड प्लीज स्टॉप धिस, असे म्हणत तिची नजर त्यांच्या फोनच्या स्क्रीनवर पडली, ज्यामध्ये तिला अक्षत दिसला आणि तिला धक्काच बसला आणि म्हणाली, ओ डॅड वेट. माणसेने कॅमेरा त्याच कोणात ठेवला. निहारिकेने पाहिले की तो अक्षत आहे. तोच मुलगा हॉटेलच्या बाहेर तिच्याशी टक्कर झाली होती. तिने आनंदाने उडी मारली. काही वेळी ती अक्षतकडे बघत राहिली आणि नंतर फोन डिस्कनेक्ट केला. अक्षतचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर वळला. तो पांढरा टी शर्ट आणि काळ्या ब्लेझरमध्ये खूप देखणा दिसत होता. निहारिकाने तिचा फोन बेडवर टाकला आणि ती तिच्या पाठीवर बेडवर पडली आणि म्हणाली, आय लाईक हिम. कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.